एकतर्फी प्रेम भाग 12. दिवस उजाडला होता. अभिजित अजूनही साखर झोपेत होता. हळूहळू ऊन वर येऊ लागलं होतं. तसा अभिजितला जाग आली. प्रसन्न मनाने त्याने आपले डोळे उघडले. आज त्याला बाबांशी झालेलं बोलणं रेवाला सांगायचं होतं. तिला घेऊन आज तो थेट आईबाबांजवळ जाणार होता. आई थोडीशी रागावणार होती, पण बाबा सगळं मॅनेज करणार होते. लहानपणापासूनच बाबांनी अभिजितला कधीच कोणत्याच गोष्टीसाठी नकार दिला नव्हता. ते अभिजितची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची. त्याने आपल्या बाजूला पाहिलं. रेवा कुठे दिसत नाही. कदाचित बाथरूममध्ये असेल असा विचार करून तो तसाच बसून राहिला. बराच वेळ झाला तरी रेवाची हालचाल दिसत नव्हती. म्हणून त्याने रेवाला आवाज दिला. बऱ्याच हाका मारल्यानंतरही त्याला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. कुठे गेली ही सकाळीच? मला न उठवताच? तो आपल्याशीच पुटपुट लागला. रेवा, रेवा म्हणत त्याने अख्खं घर पालतं घातलं. पण रेवा कुठेच दिसत नव्हती. त्याच्या काळजाचा ठोका चुकला. मनात शंकेची पाल चुकली. नाही, असं नाही होणार. ती असेल इथेच कुठेतरी. मला अशी न सांगता ती कुठेच नाही जाणार. तो स्वतःशी समजूत काढू लागला. त्याचं पूर्ण अंग घामाघूम झालं होतं. नुसत्या एका शंकेने त्याच्या हातापायातलं त्राण गळून गेलं होतं. तो वेड्यापिशासारखा रेवाला घरभर शोधू लागला, पण तिचा कुठेच पत्ता नव्हता. तो पुन्हा पुन्हा तिचा फोन लावून दमला, पण रेवाचा फोन सारखा स्विच ऑफ येत होता. अभिजित हतबल झाला. काय करावं त्याला काहीच कळेना. रात्रीपर्यंत सगळं ठीक होतं, मग आज अचानक काय झालं त्याला काहीच कळेना. तो तसाच येऊन बेडरूममध्ये बसला. त्याने आपलं डोकं दोन्ही हातांनी गच्च पकडलं होतं. कपाळावरच्या शिरा ताट झाल्या होत्या. डोळ्यात आग उतरली होती. हे नक्की काय चाललंय तेच त्याला समजत नव्हतं. इतक्यात त्यांचं लक्ष बेडवर गेलं. उशीजवळ कसला तरी कागद फडफडत होता. त्याने जाऊन तो कागद उचलला. अभिजित, मी जाते कायमची. का जाते याचं कारण कदाचित मी तुला कधीच नाही सांगू शकणार. तुला हे सगळं कळल्यावर धक्का बसेल, मला ठाऊक आहे. बट आय एम सॉरी, व्हेरी सॉरी. रेवा, ती चिठ्ठी वाचून अभिजितच्या पायाखालची जमीन सरकली. तो तसाच कितीतरी वेळ उभा राहिला. म्हणजे रेवा मला सोडून गेलीये? ती माझ्यापासून दूर जाते? मला एकट्याला सोडून? मला सोडून? तो पुन्हा पुन्हा स्वतःशीच वेळ लागल्यासारखा बडबडू लागला. नाही, नाही, असं नाही होणार. माझी रेवा मला सोडून नाही जाणार. नाही, हे शक्य नाही, कधीच नाही. मी असं होऊ देणार नाही, कधीच नाही. रेवा, अभिजित मोठ्याने किंचाळला. तू माझ्यासोबत असं करू शकत नाहीस. मी तुला असं करू देणार नाही. रागाने अभिजितने बाईक काढली आणि तो तडक नीतूच्या घराच्या दिशेने निघाला. काही क्षणातच तो घराजवळ आला. बंद दरवाज्यावर तो जोरजोराने हात आपटू लागला. इतक्यात बाजूच्या घरातून एक माणूस आवाज ऐकून बाहेर आला. ओ साहेब, घरात कुणी नाही आहे. आज सकाळीच सगळी गेलीत. गेली? कुठे गेली? अभिजितने रागाने विचारलं. नीट असं काही माहीत नाही, पण कायमची घर सोडून जात आहे असं वहिनी म्हणत होत्या. कुठे जात आहेत ते नाही सांगितलं. कायमची? अभिजित वेड्यासारखा स्वतःशीच बडबडला. रेवा कायमची मला सोडून जायला निघालीये. त्याच्या स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. चवताळलेल्या वाघासारखा अभिजित बेभान झाला होता. रेवा, तू मला असं एकट्याला सोडून नाही जाऊ शकत. मी तुला असं काही करू देणार नाही. मी तुला माझ्यापासून लांब नाही जाऊ देणार, कधीच नाही. त्याने ताबडतोब आपल्या मित्रांना भराभर फोन लावले आणि प्रत्येक रेल्वे स्टेशनवर नजर ठेवायला सांगितली. स्वतः तो एक क्षणही न दळवता प्रत्येक जागी रेवाला शोधत होता. त्याचा जीव अगदी घाबराघुबरा झाला होता. रेवाशिवाय त्या स्वतःला तो इमॅजिनही करू शकत नव्हता. आता कुठे तो सगळं ठीक करणार होता आणि रेवा मात्र अर्ध्या वाटेवरून त्याचा हात सोडून जायला बघत होती. अभिजितला हे सहन होत नव्हतं. त्याला रेवा ही हवीच होती. सलग 3 तास तो जिकडे तिकडे रेवाला शोधत होता. कितीतरी रेल्वे स्टेशन त्याने पालथी घातली, पण तिचा कुठेच पत्ता नव्हता. त्याचा लाल निखाऱ्यासारख्या डोळ्यांमध्ये आता पाणी साचू लागलं होतं. चेहऱ्यावरचा क्रोध मावळून आता त्या जागी आगतिकता पसरू लागली होती. तो ढासळत चालला होता. शरीरातून कोणीतरी हृदय खेचून बाहेर काढलंय असं त्याला वाटत होतं. इतक्यात त्याच्या फोनची रिंग वाजली. रेवा VT स्टेशनवर आहे. तू लवकर ये. रेवाचं नाव ऐकताच अभिजित खडबडून जागा झाला.
चटकन त्याने आपले डोळे पुसले आणि तसाच तो व्हीटी स्टेशनकडे निघाला. काही वेळातच तो स्टेशनवर आला. तितक्यात त्याचा मित्र समोर आला. "आवी, रेवा त्या गाडीत आहे, पण गाडी सुटायची वेळ झाली आहे रे. मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती काहीच ऐकायला तयार नाही." गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर आहे त्याचा ऊर धपापत होता. पावसाने भिजून तो अगदी चिंब झाला होता. बिस्कटलेले केस आणि भांबावलेला चेहरा, सुकलेले डोळे आणि फुललेला श्वास असा त्याचा अवतार झाला होता. त्याला सरळ बोलणंही शक्य होत नव्हतं. त्याच्या त्या अवताराकडे त्याचा मित्र बघतच राहिला. इतक्यात अभिजित ओरडला, "गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मला आहे किरण?" 2 नंबरला." अभिजित तसा धावत सुटला. पावसाचा जोर वाढला होता. तो प्रत्येक डब्यात वाकून बघत होता. इतक्यात गाडी सुरू झाली. अभिजितची तळमळ वाढली. भिरभिरत्या नजरेने तो रेवाला शोधत होता. गाडीने वेग धरला. इतक्यात एका डब्याच्या दाराजवळ त्याला ओझरती रेवा दिसली. अभिजितच्या डोळ्यात चमक आली. "रेवा!" अभिजितने मोठ्याने हाक मारली. रेवाचा आवाजाच्या दिशेने लक्ष गेलं. अभिजितला पाहताच ती दचकून मागे झाली. पण अभिजित थांबला नाही. तो गाडीच्या वेगाबरोबर धावू लागला. "रेवा थांब! रेवा प्लीज थांब! रेवा, रेवा असं मला एकट्याला टाकून नको जाऊस रेवा, प्लीज. मी मरून जाईन तुझ्याशिवाय. असं नको करू यार, प्लीज." तो मोठ्याने ओरडत होता. "रेवा, माझी काय चूक झाली आहे ते तरी सांग. का जाते आहेस असं मला सोडून?" रेवा. अभिजितचे शब्द रेवाच्या मनावर थेट आदळत होते. तिचं मन तिच्या या कृत्याबद्दल झिडकारत होतं. पण आता निर्णय झाला होता. तिला मागे फिरणं शक्य नव्हतं. वेड्यासारखा तो खुडा जीव तिला थांबवण्यासाठी जीवाचा आटापिटा करत होता. सगळं पब्लिक हे दृश्य बघून हळहळत होते. पण रेवा मात्र निष्प्राण देहाने दगडासारखी दारावर उभी होती. आपल्या दातांखाली तिने आपला ओठ गच्च आवळून धरला होता. इतका गच्च की त्यातून थेंब थेंब रक्त गळू लागलं होतं. आपली असहायता कदाचित तिला सहन होत नव्हती. रेवाच्या मागेच नीतू हा प्रकार पाहत होती. अभिजितची ती हालत बघून तिचं काळीच पिळवटून निघत होतं. "माझं आयुष्य असं उद्ध्वस्त करून जाऊ नकोस रेवा. मी वेडापिसा होईन ग तुझ्याशिवाय." अभिजित पोट तिडकीने तिला सांगत होता. डोळ्यातून अश्रूंचा पाझर वाहत होता. पायांना चक्र लावल्यासारखा तो गाडीच्या वेगाने बरोबरी करून पाहत होता. पण अखेर गाडीने बाजी मारली. पुढे मागे न बघता धावत असलेला अभिजित अचानक समोर आलेल्या खांबावर जोराने आदळला. "रेवा!" त्याने मोठ्याने किंचाळी फोडली आणि बघता बघता तो खाली कोसळला. रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. आजूबाजूची लोक धावली. सगळ्यांचा एकच गलका झाला. त्याचे मित्र धावत आले. अभिजितला खाली पडलेला बघून रेवाची शुद्ध हरपली. ती तशीच गाडीत खाली कोसळली. 2 जीवांची ताटातूट झाली. खऱ्या प्रेमाची वाताहन झाली होती. 2 दिवसांनी अभिजितने हळूहळू डोळे उघडले. शांतपणे त्याने सगळीकडे बकास नजर टाकली. तो हॉस्पिटलमध्ये होता. डोक्याला गंभीर जखम झाली होती. हाताला सलाईन लावले होते. तो आता पूर्णपणे शुद्धीवर आला होता. रेवासोबतचा प्रसंग त्याच्या डोक्यात घुमू लागला. रेवाने कायमची त्याला सोडून गेले हे आठवताच त्याच्या शरीरातील नसा ताठरल्या होत्या. रागाने त्याने आपल्या मुठी आवळून घेतल्या. डोळ्यांमध्ये आगीचा वणवा पेटला. त्याचं अंग न अंग तापू लागलं. घशाला कोरडं पडू लागली. समोरच खुर्चीत बसलेल्या विशालने ते पाहिलं. त्याने पटकन पुढे जाऊन अभिजितला सावरायला बघितलं. "अभिजित, काय होतंय तुला? बोल ना. डॉक्टरांना बोलावू का? तुला पाणी हवं का? असं का करतो आहेस? बोल ना अभिजित. अरे काहीतरी बोल." विशालने अभिजितच्या दोन्ही खांद्यांना धरत विचारलं. अभिजितने रागाने विशालकडे पाहिलं. त्याच्या रागाचा विस्फोट होणार होता आता. त्याने दणकन विशालला स्वतःपासून दूर ढकललं. "काही नको आहे मला. काही नको आहे. ऐकलंस तू? काही नको मला. कारण मला जे हवं ना, तिलाच मी नको आहे. तिलाच मी नको आहे रे. म्हणून ती मला अशी टाकून गेली. मला सोडून गेली ती. मला सोडून गेली. माझा जराही विचार न करता मला अर्ध्या रस्त्यात एकटं टाकून गेली ती. निघून गेली रे ती." अभिजित पिसाळल्यासारखा करू लागला. "आता काही नाही उरलं. काही नाही उरलं आता. मी जगून काय करू रे? कुणासाठी जगू? संपलं सगळं संपलं." असं म्हणत त्याने हाताला लावलेली सलाईन खेचून काढून टाकून दिली. त्याच्या सिरेमधून भळाभळा रक्त वाहू लागलं. बेडवरून उठून तो सगळं सामान फेकून देऊ लागला. पूर्ण रूम त्याने तोडून फोडून अस्ताव्यस्त करू टाकली. विशालने त्याला थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
पण अभिजित आटोक्याने बाहेर गेला होता. तो विशालला जराही भीक घालत नव्हता. त्याची ती अवस्था विशालला बघवत नव्हती. तो स्वतःला इजा करून घेत होता. एक क्षणही न दडवता विशाल सरळ बाहेर देवाजवळ जप करत असलेल्या अभिजितच्या आई-वडिलांकडे गेला. अभिजितचे आई-बाबा धावत आत आले. आपल्या मुलाची ती अवस्था बघून त्या माऊलीचे हातपाय थरथर कापू लागले. धावत जाऊन तिने अभिजितला जोराने आपल्याकडे ओढून घेतले. घट्टपणे त्याला आपल्या छातीशी कवटाळून धरले. आई म्हणाली, "अभिजित, शांत हो बाळा, शांत हो. का असं करतो आहेस? आई, सोड मला. मला नाही जगायचं आहे. तिने माझा विश्वासघात केला आहे. माझा विश्वासघात केला आई. अभिजित, ऐक ना राजा माझं. आपल्या आईचं नाही ऐकणार तू? कोण? कुठली मुलगी ती? तिच्यासाठी तू तुझा जीव देणार? तिने तुला धोका दिलाय. याची तिला शिक्षा मिळाली पाहिजे. तू स्वतःला का शिक्षा देतोयस? तू फक्त तिच्यासाठीच जगत होतास का रे? तिचंच तुझं सर्वस्व होती आणि आम्ही तुझे कोणी नाही आहोत का? तुझं आमच्यावर प्रेम नाही का रे? अभिजित, तुझ्या आईसाठी, बाबांसाठी तू नाही का जगू शकत? आम्हाला तुझ्याशिवाय कोण आहे अभिजित? तुला काही झालं तर मी जगून काय करू? सांग ना, काय करू मी जगून? आई मोठ्याने रडू लागली होती. आईच्या ममतेने अभिजित भानावर आला. त्याने जोराने आईला कवटाळून धरले. आई हसमुस हसमू तर तो रडू लागला. कधी नव्हे ते आज बाबांचे डोळे पाण्याने भरले होते. आपल्या लेकाची अशी अवस्था बघून त्यांचाही जीव आज कावराबावरा झाला होता. अभिजित घरी आला. तो शरीराने जरी बरा झाला असला तरी त्याचं मन आणि हृदय मात्र अजूनही विवळत होतं, आक्रंदत होतं. दिवस मागून दिवस जात होते. हसता खेळता अभिजित पाषाणात बदलला होता. त्याच्या डोळ्यातील चमक, चेहऱ्यांवरचं तेज सगळंच निघून गेलं होतं. तो जिवंत होता खरा, पण जगणं विसरत चालला होता. रेवाची आठवण त्याला क्षणाक्षणाला तडफडत होती. त्याला अजूनही कळत नव्हतं की त्याच्याकडून काय चूक झाली म्हणून ती त्याला असं एकट्याला टाकून गेली. रेवावरचं प्रेम आता विषात बदलत चाललं होतं. आपलेपणा तिरस्कारात बदलत चालला होता. तिचं जाणं अजूनही त्याला सहन होत नव्हतं. तो घुसमटत होता आतल्या आत. काय चूक झाली म्हणून तिने हे पाऊल उचललं? दिवस असेच चालले होते. तिच्या जाण्याने तो बिथरला होता. अचानक गप्प झाला होता. सगळ्या जगापासून त्याने नातं तोडून टाकलं होतं. एकाकीपणाच्या खोल दरीत तो हळूहळू लोटला जात होता. रेवाने त्याचा विश्वासघात केला होता आणि अभिजितच्या मनात तो विश्वासघात क्षणाक्षणाला काळजावर घाव घालत होता. पण एवढं असून देखील त्याचं हृदय मात्र अजूनही तिच्या नावाचा जप करणं सोडत नव्हतं. का कोण जाणे? जी गोष्ट आपल्यापासून लांब जाते तीच गोष्ट मिळावी म्हणून आपलं मन हट्टहास का करतं हे त्याला कळत नव्हतं. त्याचं हृदय त्याच्या शरीरात धडकत जरी असलं तरी अजूनही ते प्रामाणिक मात्र रेवाशीच होतं. आणि याच गोष्टीचा अभिजितला जास्त राग येत होता. अभिजित आताशा जास्त वृक्ष होत चालला होता. कधी काळी दिलदार मनाचा अभिजित आताशा सगळ्यांशी तुसडेपणाने वागत होता. रेवा निघून गेली होती खरी, पण तिच्या जाण्याने एक हसतं खेळतं व्यक्तिमत्व दिशाहीन झालं होतं. रेवासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणाच्या आठवणी त्याला आतल्या आत जाळत होत्या. ते दिवस, ते रात्री प्रयत्न करूनही त्याला विसरता येत नव्हत्या. आई बाबा त्याला यातून बाहेर काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते, पण त्याच्यामध्ये काही सुधारणा होत नव्हती. बाबा अभिजितसाठी गडगंज संपत्ती मिळवत होते, पण अभिजितला कशातच काहीच रस नव्हता. हल्ली दिवस रात्र अभिजित रूममध्ये स्वतःला कोंडून घेत होता आणि राहिलेली कसर भरून काढावी म्हणून की काय, पण तो हळूहळू दारूच्या आहारी चालला होता. कुणालाच त्याची ही अवस्था बघवत नव्हती. प्रत्येकजण हळहळत होता आणि त्याच्या या अवस्थेसाठी जबाबदार असणाऱ्या रेवाला शिव्याशाप देत होता. अभिजित, अरे काय ही अवस्था करून घेतली आहे स्वतःची? विशाल कळवळून म्हणाला. काय झालं? बरा तर आहे मी. अभिजित बिअरचा पॅक रिचवत म्हणाला. किती बरा आहेस ते दिसत आहे मला. दिवस रात्र हे बिअर पण चालू असतं तुझं. एक मुलगी काय सोडून गेली, तू तर जगणंच विसरलास. अरे तू म्हणालास तर रेवापेक्षा लाख पटीने चांगल्या 1000 मुलींची रांग लावेल तुझ्यासमोर, पण तू मात्र तिच्याच नावाचा जप करत बसला आहेस. विशाल, मी प्रेम केलं होतं तिच्यावर मनापासून. टाइमपास म्हणून खेळ नव्हतो खेळत मी, पण तिने मात्र या सगळ्याची माझ्या प्रेमाची चेष्टा केली. माझ्या भावनांशी खेळली ती. प्रेमाची आस दाखवून तिने माझ्या विश्वासाचा गळा घोटलाय.
अभिजित रागाने मनात साचलेले भडाभडा बोलत बिअरचा ग्लास तोंडाला लावत म्हणाला. पटकन विशालने त्याच्या हातातून ग्लास काढून घेतला. अरे काय करतोय हे अभिजित? अजून किती पिणार आहेस? अरे काही करायला काय शिल्लक ठेवलंय तिने माझ्यात? सांग ना. सगळं तर स्वतःसोबत घेऊन गेली यार ती. सगळं घेऊन गेली. फक्त नावाला शरीरात हे चालू असणारे श्वास ठेवून गेली. बाकी काय उरलं माझ्याकडे? काही नाही. तो हताशपणे खुर्चीत बसत बोलला. पुन्हा त्याचे डोळे आपोआप पाणावले. असं का केलं यार तिने माझ्यासोबत? का केलं? विशालकडे पाहत अभिजित म्हणाला. विशाल, खरं सांगतो तुला, ती या जगात कुठेही असू दे, मी तिला शोधून काढल्याशिवाय राहणार नाही. माझ्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर तिच्याकडून घेतल्याशिवाय मला चैन पडणार नाही. तिने आजपर्यंत अभिजित पाटलांचं प्रेम बघितलंय. त्याचा राग काय असतो ते तिला यापुढे समजेल. तिने माझ्या आयुष्याची वाट लावली. माझ्या स्वप्नांचा बळी घेतलाय तिने. माझ्या खऱ्या प्रेमाचा बाजार मांडला तिने. मी जगतोय की मरतोय याची जराही फिकीर न करता ती मला एकट्याला टाकून गेली. याची किंमत तिला मोजावीच लागेल. तिने माझ्याशी प्रतारणा केलीये आणि मी याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. नाही. दुखावलेल्या अभिजितने आज एक निश्चय केला होता. सुडाच्या आगीने आत तो पेटून उठला होता. तब्बल 6 वर्षानंतर. कबीर, कबीर, कुठे जातो हा नेहमी मला न सांगता? काही कळत नाही. कबीर कुठे आहेस तू? रेवा एकसारखी हाका मारत होती. कितीही सांगितलं ना तरी हा कबीर कधीच ऐकणार नाही माझं. नेहमी स्वतःच्या मनासारखं करतो. कबीर, रेवाने पुन्हा एकदा हाक मारली. तसा पाठीमागच्या दारातून कुणीतरी आज शिरून दारामागे लपून बसलं. रेवाच्या ते लक्षात आलं. लपून बसायची काही गरज नाही आहे. मला कळतं बरं सगळं. काय गं रेवा? कसं कळतं तुला सगळं? कारण मी तुझी आई आहे. तू माझी आई नाही आहेस. रेवाने हसत हसत मागे वळून पाहत म्हटलं. समोर एक 5 वर्षाचा गोंडस मुलगा भिंतीला पाठ टेकून गाल फुगून उभा होता. तोच गोरा रंग, तेच नाक, इवलेसे डोळे, तोच रुबाबदारपणा आणि तोच ॲटिट्यूड. हुबेहूब अभिजितचं प्रतिरूप होता कबीर. कबीर रेवाचा मुलगा, तिचा जीव, तिचं अस्तित्व, सगळंच काही. 6 वर्षांपूर्वी रेवा अभिजितला सोडून निघाली होती. त्याचं प्रेम, त्याचा विश्वास, आपलेपणा कशाचाही विचार न करता तिने त्याच्यापासून लांब जाण्याचा निर्णय घेतला होता. अभिजितला हा धक्का सहन होणार नाही हे माहिती असून सुद्धा. अभिजितलाच काय, पण तिला स्वतःलाही हे सगळं सहन होत नव्हतं. ती त्याला सोडून आली होती खरी, पण मेल्याहून मेल्यासारखी तिची अवस्था झाली होती. कित्येक दिवस शून्यात नजर लावून ती कुठेतरी दूरवर बघत राहायची. अभिजितचं प्रेम, त्याच्या आठवणी, ते क्षण तिला पदोपद छळत होते. सगळेजण तिला यातून बाहेर काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते, पण रेवा खचत चालली होती. सगळ्यांनीच हात टेकले होते आणि अचानक एके दिवशी रेवाला दिवस गेल्याचं कळलं. अभिजितचा अंश, त्याचं प्रेम तिच्या पोटात वाढत होतं. तिच्या उदरात एक फूल उमलून पाहत होतं. मरणाकडे झुकलेल्या रेवाच्या शरीरात जणू कोणीतरी प्राण फुंकले. रेवाला जगण्याची एक नवीन उमेद मिळाली. जगाची कोणतीही फिकीर न करता तिने या मुलाला जन्म द्यायचा असं ठरवलं. रेवाच्या शरीराची अवस्था बाळाला जन्म देण्यासारखी नव्हती. बाळाला जन्म देताना रेवाच्या जीवाला धोका होऊ शकतो असं डॉक्टरांनी वारंवार सांगूनही रेवाने कुणाचंही न ऐकता बाळाला जगात आणण्याचा निर्णय घेतला. तिला हे मुलं हवं होतं. अभिजितची ही आठवण तिला हवी होती, अगदी कोणत्याही किमतीवर. नशिबाने अभिजितला तिच्यापासून दूर केलं होतं, पण आता तिला कसलीही तडजोड नको होती. मोठ्या मुश्किलनं रेवाने कबीरला जन्म दिला. देवाची यावेळी कृपा म्हणून की काय, रेवा आणि कबीर दोघेही सुखरूप राहिले. नीतूने या सगळ्यात अगदी कसोशीने रेवाची मदत केली. सगळ्यांना हेच सांगितलं गेलं होतं की रेवाचा तिच्या नवऱ्याशी घटस्फोट झालाय, त्यामुळे जास्त कोणी काही विचारलंच नव्हतं. कबीर जन्माला आला तोच अभिजितचं रूप घेऊन. त्याचं हसणं, बोलणं, वागणं अगदी जशाचं तसं अभिजित सारखंच होतं. कबीरला बघताच रेवाला नेहमी अभिजितची आठवण यायची. रेवा आणि नीतूला एकाच शाळेतून जॉबची ऑफर आली होती. त्यामुळे नीतू आणि रेवा आईबाबांच्या गावावरून जॉबच्या ठिकाणी कबीरला घेऊन शिफ्ट झाल्या होत्या. संजूला रेवाने दिल्ली कॉलेजमध्ये घातलं होतं. नीतूंचे आईबाबा येऊन जाऊन होते, त्यामुळे कधी एकटेपणा वाटला नाही. कबीरमुळे तर सगळ्यांचंच जग बदलून गेलं होतं, खास करून रेवाचं. कबीरने रेवाला एक नवीन जन्म दिला होता. कोलमडून पडलेल्या रेवाच्या आयुष्यात त्याच्या येण्याने नवीन बहार आला होता. आजही तिचे डोळे पुन्हा भरून आले. का गं रेवा, आज पुन्हा रडते आहेस ना तू?
नाही, नाही रडत मी. तिने कबीरला जवळ घेत म्हटलं. नाही कशी? मग तुझे डोळे कसे भरले पाण्याने? तुला बाबांची आठवण येते ना? मला बघून? बाबा अगदी माझ्यासारखा दिसतो का गं? रेवाने मानेनेच होकार दिला. मग तो आपल्याला सोडून लांब का राहतो? इथे आपल्याकडे का येत नाही? माझ्या सगळ्या मित्रांचे बाबा त्यांच्यासोबतच राहतात. मग माझे बाबा का नाही राहत माझ्यासोबत? त्याला मी आवडत नाही का? असं नाही रे आहे कबीर. तुझा बाबा खूप चांगला आहे. सगळ्यात चांगला. त्याचं प्रेम तर धो-धो वाहणाऱ्या पावसासारखं आहे. ज्याला कसलीही सीमा नाही आहे. कबीर, काहीतरी अडचण होती, ज्यामुळे बाबांना आपल्यासोबत नाही राहता आलं. तू मोठा झालास की सांगेन मी तुला. हां, मी मोठा झालोय आता. सांग कबीर, आईचं ऐकणार नाहीस तू? प्लीज. ओके, पण तू मला सांगणार आहेस? प्रॉमिस? प्रॉमिस. रेवा हसत हसत त्याच्या केसात हात फिरत म्हणाली. तसा कबीरही हसला. बरं, आता सांग कुठे गेला होतास न सांगताच? कबीरने खिशात हात घालत चाफ्याची 4 फुलं काढून रेवासमोर धरली. ही आणायला. तुला आवडतो ना चाफा म्हणून. शेजारच्या काकूंच्या बागेत खूप चाफा फुलला होता. त्यांना विचारून तुझ्यासाठी आणली. रेवाला भरून आलं अगदी. पटकन तिने त्याच्या गालाचा मुक्का घेतला. थँक्यू शोना, वेलकम. चल मी जातो हा आता. शाळेला उशीर होतोय. तू नाही येणार आहेस. तू जा. मी नंतर येईन. पहिले 2 पिरियड ऑफ आहेत मला. ओके. आणि नीतू मावशी? ती सुद्धा माझ्यासोबत येईल. नेहमीसारखं. तुम्ही दोघी एकमेकींची कधीच पाठ सोडत नाही. कबीर रेवाला चिडवत म्हणाला. कबीर काय कबीर? स्कूलमध्येही सगळं असंच म्हणतात. म्हणू दे. आणि काय हे सारखं सारखं रेवा रेवा चाललंय असतं तुझं? आई म्हणाला. काय होतं रे तुला? मला आवडतं ग तुला रेवा म्हणायला. कबीर रेवाचे गाल कुस्करत म्हणाला. हो का? थांब तू. असं म्हणत रेवा त्याच्या मागे पडू लागली. कबीर रेवाला घरभर धावत होता. कितीही प्रयत्न केला तरी तो तिच्या हाताला लागत नव्हता. शेवटी दमून रेवा खुर्चीतून येऊन बसली. तसा हळूच कबीर तिच्या जवळ आला. सॉरी आई, सॉरी, असं म्हणत तो तिच्या कुशीत शिरला. रेवाने त्याला जवळ घेतलं. आई, मामा कधी येणार? येईल, सुट्टी मिळाली की. आता का नाही? कबीर, मामाला अभ्यास असतो ना. आपण हट्ट नाही करायचा. ओके, गुड बॉय. चल जा बघू आता. आणि शिस्तीत जा. हो हो, असं म्हणत कबीर आपली छोटीशी स्कूल बॅग घेऊन शाळेत गेला. रेवा तो जाईपर्यंत त्याच्याकडे पाहत राहिली. आज अभिजितही इथे असता तर कबीरला कुठे ठेवू कुठे नको असं त्याला झालं असतं. माझ्यामुळे कबीरला त्याच्या बाबापासून लांब राहावं लागतंय. इतक्यात रेवाच्या फोनची रिंग वाजली. फोनवर संजू होता. कशी आहेस ताई? मी ठीक आहे संजू. तू कसा आहेस? अभ्यास कसा चाललाय? सगळं ठीक चाललंय ताई. कबीर कुठे आहे? दे ना त्याच्याकडे फोन. अरे आत्ताच गेला शाळेत. ताई, कबीर आपल्या बाबांबद्दल विचारत असेल ना तुला? रेवा गप्प झाली. मला माहीत आहे ताई. तो विचारत असणारच सारखा. तुलाही अभिजित दादाची आठवण येत असणार ना? माझ्यामुळे तुम्हा दोघांची ताटातूट झाली. त्या वयात इतकं काही कळत नव्हतं गं. पण आज समजते मला की तुम्हा दोघांना किती त्रास झाला असेल. अभिजित दादांचं तर किती प्रेम होतं तुझ्यावर. त्याला बिचाऱ्याला तर कबीरबद्दलही काही माहीत नाही आहे. आपल्याच नशिबात का गं असं लिहिलं होतं सगळं? तू आणि अभिजित दादा एकत्र असता तर किती बरं झालं असतं. कबीरलाही आज त्याच्या बाबांचं प्रेम मिळालं असतं. तूही किती खुश असती. का झालं हे सगळं? का झालं? बहीण भावाचे डोळे पाणावले. संजू, मागच्या गोष्टी कशाला काढायच्या आता? जे झालं ते झालं. तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. करिअरकडे लक्ष दे. आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरात आहेस तू. जरा जपून राहा. संजूने होकार दिला. बरं इकडे कधी येणार आहेस? कबीर आठवण काढतो तुझी सारखी. रेवाने डोळे पुसत विचारलं. सुट्टी लागली की लगेच येईन ताई. मलाही त्याला कधी भेटतोय असं झालंय. ठीक आहे, काळजी घे, असं म्हणत तिने फोन ठेवला. पुन्हा तिच्या डोक्यात अभिजितचा विचार आला. कसा असेल तो? विसरला असेल का मला? की अजूनही आठवण काढत असेल माझी? तुम्हें सताने का इल्ज़ाम हम पर है. तुम्हें रुलाने का इल्ज़ाम हम पर है. अपना दर्द किससे दिखाए अब हम. क्योंकि हर गुनाह का इल्ज़ाम अब हमारे सर पर है. 6 वर्षापासून ज्या सत्यापासून रेवा अभिजितला दूर ठेवत होती, तेच सत्य आता अभिजितच्या समोर येणार होतं. पण कबीरला पाहिल्यावर अभिजितच्या मनात नेमकं काय वादळ उठणार? तर ते जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की बघा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.